धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रति भासला तो हा गुरुश्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी शोभला सद्गुरुनाथ महाराज की जय. हरे नमः. शौनकोवाच अश्वत्थाम्नोपसृष्टेन ब्रह्मविष्णु तेजसा उत्तराया हतो गर्भ ईशेना जीवित पुनः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि सूत शौनकादिकाला सांगतात. याप्रमाणे भगवान गोपालकृष्ण हे द्वारकेला निघून गेले. त्यांचं आगत स्वागत सत्कार सगळं काही पूर्ण झालं. हे ऐकल्यानंतर शौनकांनी प्रश्न उपस्थित केला, महाराज, ज्या वेळेला श्रीकृष्ण जायला निघालेले होते आणि उत्तरेच्या गर्भामध्ये जो अंकुर होता पांडवांचा त्याला नष्ट करण्यासाठी अश्वत्थामाने ब्रह्मास्त्र फेकलं. श्रीकृष्णाने त्याचं रक्षण केलं असं तुम्ही मला सांगितलं, पण पुढे काय झालं त्या कथेचं ते आम्हाला सांगा. या ठिकाणी श्रोता कसा असावा? तो प्रश्न विचारणारा श्रोता, ज्याला परिप्रश्नेन सेवया तद्धी तद्विद्ये प्रणिपातेन. गीतेमध्ये सांगितलंय, हे तू जाण अर्जुना, प्रणिपातेन हात जोडावेत, वंदन करावं आणि मनातली शंका गुरुच्या समोर प्रगट करावी. त्याला खरा सच्छिष्य असं म्हणतात. अंतःकरणातील प्रश्न संशय हे नम्र होऊन विचारले पाहिजे. म्हणून त्याने विचारलं, हात जोडले आणि सांगितलं, महाराज, अश्वत्थाम्नोपसृष्टेन, अश्वत्थाम्याने जेव्हा ब्रह्मास्त्र सोडलं, त्या ब्रह्मास्त्राचं त्याला निष्प्रभ करण्याचं काम भगवंतांनी केलं. पण पुढे पांडवाचा अंश कसा प्रगट झाला, त्याचा जन्म कसा झाला आणि तो शेवटी भागवतोत्तम कसा झाला, भागवताचा अधिकारी कसा झाला, मुक्त कसा झाला, ते आम्हाला सांगा. असं कोणतं कारण घडलं ते आम्हाला सांगा. हे ऐकल्यावर सूत सांगू लागले, ज्या वेळेला अश्वत्थाम्याने ब्रह्मास्त्र फेकलं, न दिसणारं होतं, परंतु ब्रह्मास्त्र पोटात गेल्याबरोबर आग आणि ती ओरडू लागली. भगवंतांनी तत्काळ सुदर्शनाने तिच्या पोटामधला जो ब्रह्मास्त्राचा होणारा प्रचंड तापदायक अशा प्रकारचा प्रकार तो नष्ट केला. आणि भगवान स्वतः, खरं म्हणजे ईश्वर सगळीकडेच आहे. ईश्वर सर्वभूतानां हृदयेषु तिष्ठति. प्रत्येकाच्या अंतःकरणात ईश्वर आहेच आहे. अंशात्मक स्वरूपात ईश्वर सर्वत्र आहे. उत्तरेच्याही शरीरामध्ये ईश्वराचा अंश होताच ना. भगवंतानी तिथेच आपलं रूप प्रगट केलं आणि अंगुष्ठ मात्र ममलम, केवळ एका अंगठ्या एवढं रूप भगवंताने धारण केलं आणि ब्रह्मास्त्र तर नष्ट करून टाकलंच, परंतु पुन्हा याच्यानंतर या अंकुराला त्रास होऊ नये, हा अंकुर कायम राहावा म्हणून भगवंतानी तिथे आपलं अंगुष्ठ मात्र रूप धारण करून अत्यंत विजेसारखा चमकणारा असा भगवंताचा पितांबर, हातात कौमुदिकी नावाची गदा घेतली भगवंतानी आणि कौमुदिकी नावाची गदा घेऊन पूर्ण परिभ्रमंत मुलकाभम आणि वीज चमकावी त्याप्रमाणे संपूर्ण त्या गर्भाच्या भोवती गरगर 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 फिरू लागले, गतिमानपणाने फिरू लागले. लोकांना काहीच कळलं नाही, परंतु भगवंतानी गर्भाचं संरक्षण केलं. या ठिकाणी त्याने वर्णन केलंय, उत्तराया हतो गर्भ ईशेना जीवित पुन्हा. जवळजवळ तो मृतच झालेला होता, मरणासन्नच झालेला होता तो गर्भ, पण भगवंतांनी त्याला पुनरुज्जीवित केलं, त्याला जीवदान दिलं. या गर्भाचं भगवंतांनी रक्षण केलं, त्याला जीवदान दिलं. या परीक्षिताचा जन्म कसा झाला ते सांगतात. ब्रूहिणश्रद्धानां यस्य ज्ञानमदाच्छुकाः. सूत म्हणतात, हे शौनकादिका हो, अपीपलत धर्मराज पितृवद रंजन प्रजा.
यावेळेला धर्मराज हे राज्य करत होते पितृवत. राज्य कसं करावं याचा तो आदर्श आहे. राजा हा पिता असतो त्या राज्याचा. त्यांनी पितृवत रंजयन प्रजा, आपल्या प्रजेचं परिपालन पित्याप्रमाणे केलं पाहिजे. जसं कुटुंबामध्ये पिता हा सर्वांचा संरक्षक, सर्वांचा रक्षक आणि सर्वांना योग्य पद्धतीने खाणं पिणं करणारा असतो, संरक्षण करणारा असतो, त्याचं रक्षण करणे आणि त्यांची वाढ करणे यासाठी जसा पिता हा उपकारक ठरतो, तसा राज्यामध्ये राजा हा पिता आहे. धर्मराज नावाचे धर्मराज होते आणि ते पित्याप्रमाणे सर्वांचं परिपालन करत असताना भगवंताची सेवा तर त्यांची चाललेलीच होती. त्यांना कुठल्याही प्रकारचं दुःख नव्हतं, पण संसाराबद्दलचं प्रेमही नव्हतं. अत्यंत निस्संगपणाने ते राज्य करत होते. संपूर्ण जम्बूद्वीप छत्री अंमल अशा स्वरूपाचं करत असताना भगवंत उत्तरेच्या पोटामध्ये अंगुष्ठ मात्र ममलम पुरटमौलिनम, पुरटमौलिनम, पुरट म्हणजे सुवर्ण, सुवर्णांकित अशा प्रकारच्या भगवंताच्या अंगावरचे दागिने होते. अग्नीमध्ये तळपून निघतं, जसं सुवर्ण अग्नीमध्ये जसं जसं आपण टाकावं तसं तसं ते अधिक तळपतं. चंदन जसं जसं घासावं, घृष्टम घृष्टम पुनरपि पुनः चंदनश्चारुवर्णम आणि तप्तम तप्तम पुनरपि पुनः कांचन कांतवर्णम, जसं जसं आपण अग्नीमध्ये सुवर्ण टाकावं तसं तसे चमकतं, ते अत्यंत तेजपुंज होतं. तसं भगवंत हे अग्नीत टाकलेल्या सुवर्णाप्रमाणे तेजपुंज दिसू लागले. आणि अपीच दर्शनम श्यामम, श्यामल रंगाची मूर्ती भगवंताची, पिवळा पितांबर धारण केलेला आणि तडित वास चमत्कृतम, विजेप्रमाणे लखलख लखलख करू लागले. भीमदीर्घ चतुर्बाहुम, 4 हाताचं स्वरूप भगवंताचं धारण केलेलं होतं भगवंतानी. भगवंत किती मोठे होते हो, अहो किती होते. अंगुष्ठ मात्र ममलम, एक अंगठा एवढं रूप. अणुरणीयान महतो महीयान, वेदांनी सांगितलंय भगवान कसा आहे तर अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराजांनी सुद्धा आपलं स्वतःचं वर्णन करत असताना आत्मतत्वाचं वर्णन केलेलं आहे. तुकाराम या भौतिक देहाचं वर्णन नाही आहे. ते संत तुकारामांच्या भौतिक देहाचं वर्णन नाही, पांचभौतिक देहाचं वर्णन नाही, हे आत्मस्वरूपाचं वर्णन आहे. की अणुरणीयान महतो महीयान, अणुपेक्षाही लहान आणि महानात महान, अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. त्याप्रमाणे श्रीमद दीर्घ चतुर्बाहू भगवंतानी 4 हाताचं रूप धारण केलेलं होतं. आणि परिभ्रमंत मुलकाभाम भ्रामयंतम गदा मुहुहु, गरगर 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 फिरत 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 त्या गर्भाचं रक्षण भगवान करत होते. आणि गर्भाचं रक्षण करत असताना त्यांचं तेज हे अलौकिक होतं. या तेजाने डोळे दिपत होते. निहारमिव गोपती, ज्याप्रमाणे आकाशामध्ये धुकं दाटावं आणि धुक्याच्या मधून सूर्याचा प्रकाश यावा, धुकं बाजूला जावा आणि सूर्याचा प्रकाश यावा, त्याप्रमाणे या ठिकाणी भगवंताचं स्वरूप हे जे मूळ चैतन्यमय आहे, चैतन्य घन आहे, प्रकाशमय आहे, ते आतमधून दिसत होतं. निहारमिव गोपती, गोपती म्हणजे सूर्य. याप्रमाणे भगवंताचं हे स्वरूप पाहत होता परीक्षित. गर्भ पाहत होता, गर्भाचे डोळे उघडे होते आणि टक 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 पाहत होता. हे कोण आहे तो विचार करत होता. या ठिकाणी गर्भाच्या अवस्थेतच तो चिंतन करू लागला, विचार करू लागला, हे कोण असावं. म्हणून ब्रह्म रात हा शब्द आपण जसा शुका तसा विष्णू रात किंवा देव रात, देवानी ज्याचं रक्षण केलं. आणि परीक्षित कशामुळं, यांनी पोटातच परीक्षा केली ईश्वराची. परीक्षा म्हणजे चिंतन केलं, मनन केलं की हे कोण असावेत, याचा विचार केला. मिशतो दशमासस्य, 9 महिने पूर्ण झाले, नवमास परिपूर्ण झाले, 10वा महिना लागला आणि ताबडतोब उत्तरा प्रसूत झाली. तत्रैवांतर दधे हरिही, आणि भगवान गुप्त झाले. काम संपलं. आता काय, आता प्रसूत होणार, आता काही अडचण नाही. म्हणून भगवान ताबडतोब अंतर्धान पावले आणि वेळेवर बरोबर 9 मास परिपूर्ण झाल्यानंतर 10वा महिना लागला
आणि उत्तरा प्रसूत झाली. राज्ञे वंशधर पांडुर भूय पांडुरी वय तसा प्रसूत झाल्याबरोबर काय आनंद झाला सर्वांना. अहो, पांडवाचा हा अंश, पांडवाचा तंतू आज प्रगट झाला. राजाला आनंद झाला, युधिष्ठिराला आनंद झाला. त्यांनी धौम्यादी ऋषींना बोलावलं, कृपाचार्यांना बोलावलं आणि सर्वांना सांगितलं की अहो, उत्सव साजरा करा. ज्या ठिकाणी संतती जन्माला आली, संतान जन्माला आलं म्हणजे आनंद होतो माणसाला. हा आनंद प्रगट करायचं साधन म्हणजे दान आहे, धर्म आहे. त्याचप्रमाणे लोकांना धान्य वाटप आहे, गायी वाटप आहे, आणि धेनुदान आहे, सुवर्णदान आहे, हे सगळं अन्नदान आहे. हे सगळं केलं पाहिजे. जातकम कारयामास वाचयित्वा, की हा राजा युधिष्ठिर धर्मज्ञ होता. धर्माच्या सगळ्या गोष्टी त्याला माहीत होत्या. त्यांनी ताबडतोब सर्वांना दानधर्म करायला सुरुवात केली आणि वाचयित्वा कार्य, या ठिकाणी स्वस्ती पुण्याहा वाचन केलं. मंगल ही गोष्ट आहे, कारण अशा मंगल प्रसंगी आपण दानधर्म केला पाहिजे. तीर्थवत असं, तीर्थविद म्हणजे तीर्थत्व जाणणारा. प्रजा तीर्थ आहे, प्रजा जन्माला येणं म्हणजे तीर्थ आहे. जसं आपण तीर्थावर गेल्यावर दानधर्म करतो, कारण तीर्थावर दानधर्म केला म्हणजे तो अक्षय टिकतो असं आपण म्हणतो. ज्याप्रमाणे आपण 3 वर्षांनी एकदा येणारा जसा अधिक मास आहे, अधिकस्य अधिकम फलम, अधिक मासाचं फल जसं अधिक आहे, त्याप्रमाणे एखाद्या सूर्य ग्रहणाच्या निमित्ताने केलेला दानधर्म सुद्धा अक्षय टिकतो असं म्हणतात. त्याप्रमाणे इथे सुद्धा संतान निर्माण झाल्यानंतर, संतती निर्माण झाल्यानंतर जर दानधर्म केला तर तो कायम टिकतो, अक्षय पुण्यकारक होतो. म्हणून जातकम कारयामास, जातकर्म केलं. वाचयित्वाच मंगलम, मंगल याप्रमाणे पुण्याह वाचन केलं. हिरण्यम गाम महिम ग्रामान हस्तश्वान नृपतिर्वरान, सोनं दिलं, नाणं दिलं, अन्नदान केलं, हत्ती दिले, त्याचप्रमाणे धेनू दान दिलं. आणि प्रजातीर्थेस तीर्थविद, प्रजातीर्थ आहे असं म्हटलंय. म्हणून तमुचूर ब्राह्मणास्तुष्टा राजानं प्रश्रयान्वितम, आणि राजाने सर्वांना संतुष्ट केलं, सर्व जनतेला आनंद झाला. याप्रमाणे दैवेना प्रतिघातेनं शुक्ले संस्था मुगयुषी, या ठिकाणी मोठमोठे तपस्वी, त्याचप्रमाणे मंत्रज्ञ, द्रष्टे हे ऋषी महर्षी आलेले होते. त्यांनी सांगितलं, अरे राजा, खरोखर तुझं भाग्य फार मोठं आहे. कशामुळं? एष यस्मिन प्रजातंतौ, हा तुझा प्रजातंतू, हा तुझा नातू या ठिकाणी प्रगट झाला. नातवाचा जन्म झाला हा काही साधा सहजासहजी झाला नाही महाराज. या नातवाचा जन्म हा फार दैवाने झाला आहे, फार पुण्यकारक आहे. तुझं दैव फार चांगलं, तुझं दैव प्रबल. का? दैवेना प्रतिघातेनं, फार मोठ्या संकटातून, अडचणीतून हा वाचलाय. आणि म्हणून दैवाचा दुर्विलास कदाचित तुम्हाला पाहावा लागला असता, पण भगवंतानी या दुर्विलासाला बाजूला सोडलं, बाजूला टाकलं आणि याचं रक्षण केलं. शुक्ले संस्था मुपे, या ठिकाणी हा जो जन्माला आलेला पुत्र आहे तो खरोखर अलौकिक होणार आहे. रातो वो अनुग्रहार्थाय, याला प्रत्यक्ष भगवंतानी याचं रक्षण केलं. रात म्हणजे रक्षण केलं, म्हणून याला विष्णुरात असं म्हणतात, किंवा देवरात असं संबोधावं. विष्णुना प्रभ विष्णुना तस्मान नामना विष्णुरात इति लोके दुरच्छवाः, म्हणून याचं नाव विष्णुरात असं ठेवा, याचं नाव देवरात असं ठेवा. भविष्याती नसन देव महाभागवतो महान, हा नक्कीच पुढे महाभागवत होणार आहे, मोठा श्रेष्ठ होणार आहे, भगवत भक्त होणार आहे. आणि मग युधिष्ठिर याने हात जोडले सर्व लोकांना, आणि सर्व ऋषी मुनी, द्रष्टे, साधू, महात्मे यांच्यासमोर हात जोडून याचं भविष्य विचारून घेतलं. द्रष्टे होते हो सगळे, त्रिकाल दृष्टी होते, त्यांना सगळं माहीत होतं. आणि सांगितलं, हा तुमचा हा नातू कसा होणार आहे ते सांगितलं. पार्थ प्रजापिता हा अत्यंत श्रेष्ठ दर्जाचा, इक्ष्वाकुरिव मानवाः, ज्याप्रमाणे रामाची पूर्वज म्हणजे इक्ष्वाकू,
इक्ष्वाकू ते जसे श्रेष्ठ तसा इक्ष्वाकू सारखा हा श्रेष्ठ होईल. मनुपुत्र इक्ष्वाकू हे जसे प्रजापालनामध्ये तत्पर होते तसा हा प्रजापालनामध्ये तत्पर राहील. हा अत्यंत सत्यसंध राहील. सत्यसंध म्हणजे सत्यवादी, सत्य बोलणारा, एक वचनी, एक बाणी, एक पत्नी, जसे श्रीरामचंद्र आहे त्याप्रमाणे हा ब्रह्मण्य सत्यसंधश्च रामो दाशरथी यथा. ज्याप्रमाणे राम दाशरथी राम ज्याप्रमाणे सत्यसंध होते, दुसरं काही बोलत नव्हते, आणि एक वचनी एक बाणी, रघुकुल की रीत चली आई, प्राण जाय पर वचन न जाय. प्राण जाईल परंतु वचन जाणार नाही, असा हा रामाप्रमाणे होईल. एष दाता शरण्यश्च, हा अत्यंत दातृत्व संपन्न होईल. उशिनराप्रमाणे, शिबीप्रमाणे, शिबीने जसं स्वतःचं मांस काढून दिलं, हे शिबी नावाचा राजा हा इतिहासात प्रसिद्ध आहे. एका ससाणा म्हणतो, बहिर ससाणा, त्या बहिर ससाण्याने एका कबुतराला धरलं आणि कबुतराला पारव्याला धरल्याबरोबर तो पारवा या शिबीकडे आला. मागे धावत धावत ससाणा धावतच होता, तोही आला. तो म्हणाला, महाराज हे माझं भक्ष्य आहे, याच्यावर माझं पोट चालतं, हे मला देऊन टाका. तो कबूतर म्हणाला, महाराज मला वाचवा, माझे प्राण वाचवा. आता धर्मसंकटात पडला तो, एकीकडे प्राण वाचवा म्हणतोय. तो म्हणाला, पण हे तर माझं खाद्य आहे, माझ्या पोटाला मी काय खाऊ. बहिर ससाणा म्हणाला की माझ्या पोटाचं हे खाद्य आहे. राजा म्हणलं, हेही बरोबर आहे, याचे प्राण वाचवणं, कारण हा शरण आलाय, तो त्याच्या खांद्यावरच येऊन बसला, मला वाचवा. आता मग शिबी राजाने काय केलं, शिबी राजाने सांगितलं, नोकरांना बोलावलं, म्हणाले याचं वजन करा, या पारव्याचं याचं वजन करा, कबुतराचं वजन केलं. भरलं काय 200 ग्राम 250 ग्राम काय असेल तेवढं मांस काढा म्हणून याला देऊन टाका, याचे पोट भरलं पाहिजे आणि याचे प्राण वाचला पाहिजे. याला म्हणतात शिबी. शिबी कसा होता तर तो असा आहे. म्हणून शिबी राजाप्रमाणे हा होईल. त्याप्रमाणे यशोभितनता स्वानाम दौशंती कल्पना, हा प्रत्यक्ष भरतासारखा अनेक यज्ञ करणारा होईल. त्याप्रमाणे हा अर्जुनासारखा धनुर्धारी होईल. या ठिकाणी अर्जुन हा जसा धनुर्धारामध्ये प्रसिद्ध आहे त्याप्रमाणे, आणि सहज दोन्ही अर्जुन या ठिकाणी सांगितले. वयो हो, 2 अर्जुन, एक तुझा भाऊ अर्जुन आणि दुसरा सहस्रार्जुन. धनबिना मग्रिणा रेष तुल्यश्च अर्जुन योर्द्वयो हो. याप्रमाणे हा कसा राहील तर समुद्राप्रमाणे दुस्तर, याला कोणी बाजूला करू शकणार नाही, याची ताकद समुद्रा एवढी राहील. आणि मृगेंद्र विक्रांतो निषेव्यो हिमवान, हा एखाद्या धैर्याच्या दृष्टीने विचार केला तर हा पर्वतासारखा राहील, अचल राहील. धैर्याच्या बाबतीत त्याचं कुणी धैर्य कमी करू शकणार नाही. आणि मृगेंद्र विक्रांतो, एखाद्या सिंहाप्रमाणे पराक्रमी होईल. याप्रमाणे तो श्रेष्ठ दर्जाचा राहील हे सांगितलं. आणि आश्रय सर्वभूतानाम, सगळ्या लोकांचा आश्रय. सगळ्या लोकांनी कुठं जावं तर याला शरण यावं. सर्व लोकांनी शरण राजाला यावं लागतं. जशी प्रजा राजाला शरण येते, सगळ्या नद्या जसं समुद्राला शरण येतात, त्याप्रमाणे सगळं जग याला शरण येईल आणि हा सगळ्यांचा आश्रयस्थान राहील. आश्रय हा राहील, बाकी सगळे आश्रित राहतील. याप्रमाणे भगवान श्री विष्णूप्रमाणे हा राहील आणि सर्व गुणांनी संपन्न असेल. विशेष म्हणजे कृष्ण मनोव्रत, कृष्णाची उपासना करणारा श्रेष्ठ भक्तिमान होईल. रंतिदेव इवोदारो ययातिरेव धार्मिक, हा ययातीसारखा धार्मिक राहील. याप्रमाणे प्रल्हादाप्रमाणे हा भक्त होईल. आणि पुढे सांगितलं की सगळ्या वृद्धांची सेवा करील, सन्मान करील, मोठमोठ्या लोकांना मान सन्मान देईल, कुठेही हा कमी पडणार नाही, सर्व गुण संपन्न आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे चोत्पथगामिनाम, जे वाईट वागणारे त्यांचं नियंत्रण हा करील, हा कलीचं नियंत्रण करील, हा वाकड्या लोकांना बरोबर जागेवर आणीन. आणि राजर्षीनाम जनिता शास्ता चोत्पथगामिनाम, राजा हा शास्ता पाहिजे. शास्ता म्हणजे शासन करणारा, वाईट लोकांना मार्गावर आणणारा आणि सज्जनांचं रक्षण करणारा. म्हणून सद्रक्षणाय खलनिग्रहणाय चान्या भगवंताचं वर्णन केलंय.
दुर्योधनाकडे आपण जरासंधाकडे जेव्हा सगळे राजे नरमेधासाठी बांधून ठेवलेले होते, तेव्हा त्यांनी पत्र पाठवलं होतं कृष्णाला, कृष्णा आमची सोडवणूक करा. आणि त्यावेळेला त्यांनी हा श्लोक वापरलाय. हा भगवंतासाठी वापरलेला शब्द आहे की तुम्ही हे कसे आहात, सद्रक्षणाय, तुमचा जन्म सदांचं रक्षण करण्यासाठी आणि खलांचा निग्रह करण्यासाठी झालेलं आहे. हेच वाक्य आज पोलीस डिपार्टमेंटने वापरले. खल निग्रह चान्या, खल निग्रह, सद्रक्षणाय खल निग्रह. तेव्हा सांगायचं तात्पर्य असं की तुम्ही उत्पथगामी नाम, उत्पथगामी म्हणजे धर्माचं नियंत्रण न मानणारे स्वैराचारी जे लोक आहेत त्यांचं तुम्ही नियंत्रण करताल. हा नियंत्रण करील असं सांगितलंय. आणि निग्रहीता कलेरेश भू धर्मस्य कारणात, हा कलीचा निग्रह करील. पुढे जाऊन मोठा झाल्यानंतर राज्यकारभार सुरू झाल्यानंतर हा कलीचा निग्रह करील. कशासाठी? धर्मस्य कारणात, धर्माच्या रक्षणासाठी कलीला तो बरोबर. आणि हेही सांगितलं की तक्षकाद आत्मनो मृत्युम द्विजपुत्रोपसर्जितात. शेवटी तक्षक सर्प चावून याला मृत्यू येईल हेही सांगितले. आणि हा मुक्त संघ होईल, भागवत श्रवण करील आणि हा मुक्त होईल. हे सगळं ऐकल्यानंतर राजाने त्याचं सगळं भविष्य ऐकलं. स राजपुत्र विवृधे आशु शुक्ल गोड पहा. काय वर्णन केले भागवताकारांनी की हा आशु शुक्ल गोड पहा, शुक्ल पक्षातल्या चंद्राप्रमाणे हा वाढू लागला. शुक्ल पक्षातला चंद्र जसा एक एका कलेने वाढतोय, एक कलेने रोज वाढतो, त्याप्रमाणे परीक्षित हा वाढू लागला, एका कलेने वाढू लागला. त्याचं तेज रोज नवीन दिसू लागलं. याप्रमाणे आपूर्यमान पितृभीही, या ठिकाणी धर्मराजांनी राज्य मोठं चांगलं केलं. धर्मराजांनी याला सगळ्या प्रकारचं शिक्षण दिलं, 16 विद्या आणि 64 कलेमध्ये प्रवीण केलं. आणि राजा लब्ध धनो देवा दध्या वन्यत्र करदंडयो. आणि नंतर धर्मराजांनी मोठा यज्ञ केला. या ठिकाणी अश्वमेध यज्ञ केला. 3 अश्वमेध यज्ञ धर्मराजांनी केलेले. आणि यासाठी आपल्या भावांना पाठवलं आणि उत्तर दिशेला जा. थोडं द्रव्य कमी पडलं म्हणे उत्तर दिशेला जा. तिथे मरुत्त नावाची आपल्या अक्षदा, मंत्राक्षदामध्ये आपण मरुत्ताचा उल्लेख करतो. मरुत्ताच्या बद्दलचा उल्लेख मंत्र अक्षर आपण जेव्हा म्हणत असतो, यज्ञेन यज्ञमय देवास्थान धर्माण अथवा अन्य संते हनाकम महिमान सचंत यत्र पूर्वे साध्या संती देवा. तिथे शेवटी मरुत्ताचा उल्लेख आहे. मरुत्तस्यावसंग्रहे आविक्षितस्य काम प्रेर विश्वे देवा सभासद इति. आता देव खूप प्रकारचे, त्याचं विवरण पुन्हा केव्हा तरी सांगू आपण. की त्यावेळेला साध्य नावाच्या देवानी वाढव्याचं काम केलेलं आहे. साध्यास संती देवा, इतकं जेवण त्यांनी घातलं म्हणे युद्धामध्ये, या यज्ञामध्ये, की साध्य नावाचे देव हे वाढत होते, पंक्ती वाढत होते. आणि मरुत्तस्यावसंग्रहे, मरुत्तानी एवढे यज्ञ केले आणि यज्ञामध्ये एवढे दान धर्म केले, एवढं सुवर्णाचं दान केलं, लोकांना सांगितलं घेऊन जा. आता त्या काळातले लोक काही स्वार्थी नव्हते, जेवढं पाहिजे तेवढंच नेलं, बाकीचं सगळं तसं पडलं. सोन्याचे भांडे सुद्धा तसे पडले म्हणे, कोणी नेले नाही. मग धर्मराजाला माहित होतं हे. धर्मराज म्हणले जा, भीमार्जुनाला सांगितलं उत्तर दिशेला जा आणि या यज्ञातले जे भांडे पडलेले आहेत सोन्याचे ते घेऊन या, सगळं द्रव्य घेऊन या आणि आपण पुन्हा ते यज्ञामध्येच खर्चू. म्हणून यज्ञेन कल्पेताम, आपल्या रुद्रामध्ये म्हटलंय ना, यज्ञासाठी उपयोग करावा. हे सगळं जे काही भौतिक गोष्टी आहेत त्या भौतिक गोष्टीचा उल्लेख यज्ञासाठी, उपयोग यज्ञासाठी करावा, सगळा विनियोग यज्ञासाठी करावा. यज्ञ हे सामाजिक धर्म होता. यज्ञ हा सामाजिक धर्म आहे. तप हे व्यक्तिगत धर्म होता आणि यज्ञ हा सामाजिक धर्म होता. समाजाचं कल्याण यज्ञामध्ये होत असे. म्हणून या ठिकाणी मरुत्तानी टाकलेले जेवढं धन आहे ते सगळं यांनी आणलं आणि तेन समृद्ध संभारो धर्मपुत्र युधिष्ठिरा, त्यांनी हे सगळे यज्ञ पार पडले. गोपालकृष्णाला सुद्धा बोलावले. गोपालकृष्णही आले त्यावेळेला यज्ञाला आणि आनंदाने त्या ठिकाणी राहिले. उवासकते जन्मासन प्रिय काम्यया, भगवान कृष्णाने परीक्षितीलाही पाहिलं, त्याचं कौतुकही केलं. यज्ञाचं त्या ठिकाणी यज्ञाचं संचालन केलं. यज्ञ कसा चाललाय ते पाहिलं आणि आनंद वाटला. वा,
उवासगती चिन्मासान, काही दिवस थांबले सुद्धा, काही महिने थांबले भगवान गोपाळकृष्ण आणि नंतर आपल्या द्वारकेला निघून गेले. ततो राज्ञाभ्यनुज्ञात कृष्ण यासह बंधुभी, कृष्ण द्वारावतीला निघून गेले आणि त्यानंतर सूत शौनकादिकाला सांगतात, हे शौनकादिका हो, कृष्ण अर्जुनासोबत त्या ठिकाणी निघून गेले. त्यानंतर विदुरस तीर्थयात्रायाम, नंतर एक घटना अशी घडली की विदुर हे फार आधीच तीर्थयात्रेला गेलेले होते. ते तीर्थयात्रेहून परत आले. जेव्हा विदुर तीर्थयात्रेला गेले, सगळीकडे फिरले, त्यावेळेला त्यांची आणि मैत्रेयांची गाठ पडलेली होती, मैत्रेयांची भेट झालेली होती. त्यावेळेला मैत्रेयांच्याकडून त्यांनी ज्ञान ग्रहण केलं. हे तिसऱ्या स्कंधामध्ये त्याचं विवरण आलेलं आहे, तिसऱ्या आणि थोडंफार चौथ्या स्कंधामध्ये. याप्रमाणे विदुरस तीर्थयात्रायाम मैत्रेयादात्मनो गतिम, मैत्रेयांच्याकडून त्यांनी आत्मगती म्हणजे आत्मज्ञान प्राप्त करून घेतलं आणि नंतर हस्तिनापूरला आले. विदुर हस्तिनापूरला आल्याबरोबर ते कळालं, ज्ञात्वा गास्ता हस्तिनापुरम तया वाप्तविचिताः, या ठिकाणी हस्तिनापूरला आले हे कळाल्याबरोबर युधिष्ठिराला आनंद झाला. बाकीचे सगळे लोक आनंदित झाले आणि धृतराष्ट्र युयुधुश्च सुत शारद्वत, याप्रमाणे हे आल्याबरोबर युधिष्ठिर समोर आले. त्याचप्रमाणे शारद्वत हेही समोर आले, युयुत्सू समोर आले, शारद्वत म्हणजे कृपाचार्य समोर आले. दर्भावर त्यांच्या ऋषींचं सिंचन दर्भावर झाल्यामुळं दर्भावर दोघंच जन्माला आले, एक कृपा आणि दुसरी कृपी, म्हणजे बहीण भाऊ असे जुळे जन्माला आले. त्यापैकी कृपी ही द्रोणाचार्याची पत्नी झाली आणि हे कृप हे त्यांचे मेहुणे झाले. याप्रमाणे त्याला शारद्वत असं म्हणतात. त्यानंतर प्रथा म्हणजे कुंती हेही समोर आली, गांधारी, द्रौपदी यांनी हे सर्व त्यांचं दर्शन घेण्यासाठी आले आणि विदुरांचं सर्वांनी दर्शन घेतलं. विदुरांना नमस्कार केला युधिष्ठिरांनी आणि युधिष्ठिर म्हणतात, अहो विदुरा, काका काका म्हणायचे. आपी स्मरथनो युष्मत पक्षछाया समेत येतान, काय भाषा आहे, काय गोडवा आहे. पक्षछाया समेत येतान, अहो काका, अहो किती दिवस झाले तुमची आमची भेट झाली नाही, किती दिवस झाले तुम्ही गेलात तीर्थयात्रेला, तुमचं आमच्यावरती किती लक्ष होतं. ज्याप्रमाणे एखाद्या पक्षिणीने आपल्या लहान लहान पिल्लांना पंखामध्ये घ्यावं, आपल्या पंखाखाली घ्यावं, त्याप्रमाणे तुम्ही आम्हाला पंखाखाली घेऊन रक्षण केलं आमचं. पक्षछाया समेत येतान, तुमची छाया म्हणजे आमच्यासाठी पक्षछाया होती, छत्रीची छाया नव्हती, पक्षछाया. प्रेम किती होतं, आपुलकी किती होती. जशी पक्षिणी ही आपल्या अंड्याला किंवा अंड्यातून नुकतंच बाहेर आलेल्या पिलांना जसं त्यांचं रक्षण करते, त्यांना जसं आपल्या पंखाखाली घेते, त्याप्रमाणे खरोखर पंखाखाली यासाठी की मार लागला, कोणी काही त्रास झाला तर मला व्हावा पण पिल्लांना होऊ नये, ही काळजी असते. त्याप्रमाणे पक्षिणीप्रमाणे आपण म्हणतो ना की घार हिंडते आकाशी चित्त तिचे पिलापाशी, त्याप्रमाणे तुम्ही असं काही आमचं रक्षण केलं की ज्याप्रमाणे पक्षिणीने रक्षण करावं त्याप्रमाणे. आणि किती आमच्यावरती संकट आले. युधिष्ठिर बोलतात, विपदगणात विषाद न्याय, सगळं इतिहास डोळ्यासमोर आहे हो, नुकताच घडलेला इतिहास आहे, तो काय फार दिवस झाले का. अहो भीमाला विष घातलं, त्याचप्रमाणे आम्हाला लाक्षाग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, त्या लाक्षाग्रहामध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, ही गोष्ट तुम्हाला कळाली होती म्हणून तुम्ही किती अत्यंत कौशल्याने गुप्तहेर पाठवून आमची सुटका केली, किती कौशल्याने कोणालाही न कळत तुम्ही त्यातून आम्हाला मुक्त केलं. एवढंच नव्हे तर वेगवेगळ्या काळात वेगवेगळ्या आपत्तीतून तुम्ही आमचं रक्षण केलं. तीर्थानी क्षेत्र मुख्यानी, तुम्ही सगळ्या पृथ्वीतलावरचे तीर्थक्षेत्र फिरलात, तुमचे पाय खरोखर तीर्थ फिरून 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 तीर्थवत झालेले. तीर्था एवढंच महत्त्व, पुण्यकारकता तुमच्या पायांना आहे, म्हणून तुम्हाला आम्ही नमस्कार करतो. तीर्थी कुर्वंती तीर्थानी स्वांत स्वयंगदा भृता, अहो तीर्थावर तुम्ही कशाला जायला पाहिजे, तुम्हीच तीर्थाला तीर्थत्व दिलंय. तीर्थी कुर्वंती तीर्थानी, तुम्ही तीर्थाला तीर्थत्व देण्यासाठी गेला असाल. तीर्थ तुम्हाला काय शुद्ध करणार आहे, तुम्हीच तीर्थाला तीर्थत्व दिलं.
तुम्ही खरोखर श्रेष्ठ दर्जाचे पुण्यशील आहात. आपी ना सुरत असतात बांधवा कृष्णदेवता. मला ह्या सगळ्या गोष्टी आजही आठवतात. तुम्ही केलेले उपकार मला आठवतात. तुम्ही केलेलं रक्षण आम्हाला आठवतं. तुम्ही नसतात तर आमचं रक्षण कोण करणार होतं. आणि हे सगळं तुम्ही आता तीर्थयात्रा कशी कशी केली ते सांगा. तीर्थयात्रेचं सगळं वर्णन केलं या ठिकाणी विदुरांनी. सांगितलं नाही यदुकुलक विना यदुकुलक क्षयम. यदुकुळाचा नाश झाल्याचं त्यांना माहीत होतं पण सांगितलं नाही. हे मुद्दाम यासाठी सांगतोय की अनेक वाईट गोष्टी आपल्याला माहीत असतात, मुद्दाम सांगायच्या नाहीत. हा नियम आहे. का नाहीतर काही लोकांना वाईटच तेवढं सांगा वाटतं. काय कळलं का तुम्हाला काय हा असंच झालं. अरे काय करायचं, कळत तेव्हा कळू द्या ना. म्हणून नेहमी वाईट वार्ता ह्या सांगू नयेत. जेव्हा कळतील तेव्हा कळू द्या. धर्मराज हा अत्यंत मृदूर हृदयाचे होते, प्रेमपूर्ण हृदयाचे होते. अत्यंत त्यांचं हृदय हे अत्यंत द्रवणारं होतं. त्यामुळं त्यांना दुःख होईल असं काही सांगायचं नाही. आजपर्यंत काय दुःख सहन कमी म्हणे, तर आपण हे दुःखाची वार्ता त्यांना सांगू नये म्हणून विदुरांनी मुद्दाम सांगितलं नाही. त्याने वर्णन केलंय यथानुभूतम क्रमशो विना यदुकुल क्षयम. फक्त यदुकुलाचा क्षय झालेलं सांगितलं नाही. म्हणजे काय सांगावं आणि काय सांगू नये याचा विवेक आपण केला पाहिजे. हे आपल्याला सगळं धर्मशास्त्र सुचवतंय. म्हणजे हे जे सांगितलं याच्यातलं त्यांनी असं सांगितलं एवढ्यापुरतं नाही, मग आपण त्यातून काय घ्यायचं हेही महत्वाचं आहे. म्हणून आपण सुद्धा कोणाशी बोलताना वाईट गोष्टी सांगू नये, मुद्दाम वाईट वार्ता लोकांना कळू नये. नन्व प्रियम त्यांनी विचारलं, अप्रिय सांगू नये. नन्व प्रियम दुर्विषहम नृणाम स्वयं उपस्थितम. आपण स्वतः राजाला काही सांगितलं नाही. मग बरं हे विदुर म्हणजे कोण होते तर भ्रातुर ज्येष्ठस्य श्रेयस्कृत सर्वेषां प्रीतिमा वहन अभिभ्रदर्यमा दंडम यथा वदघकारिषु. हे प्रत्यक्ष यमराज होते. यमधर्म आहे, दंड धारण करणारे यमधर्म आहे. पण एकदा घटना अशी घडली की मांडव्य नावाच्या ऋषीच्या आश्रमाजवळ काही चोर सापडले. आता पहा गंमत कशी असते. मांडव्य ऋषीचा आश्रम होता, तिथे काही चोर रेड हँड पकडले गेले. चोर पकडल्यानंतर चोरांनी काही धन तिथं ठेवलेलं होतं तेही हस्तगत करण्यात आलं. या वेळेला राजांचे काही शिपाई तिथं आले आणि त्यांनी या मांडवी ऋषीलाच चोर म्हणून पकडलं की हा सुद्धा चोरच असेल, यांच्यातलाच समाविष्ट कोणीतरी असेल, भोंदू असेल. त्यांनी काहीतरी केवळ ऋषीचं वेश धारण केलाय, त्याला घेऊन आले. राजांनी त्या मांडव्य ऋषीला शिक्षा देण्यासाठी त्याला सुळावर द्यायचा विचार केला आणि सुळावर दिलं सुद्धा. सुळावर दिलं तेवढ्यात काही लोकांनी सांगितलं, अहो हे ऋषी आहेत, मांडव्य ऋषी आहेत, हे आम्ही ओळखतो यांना, हे काही चोर नाहीत. योगायोगाने चोरांनी धन तिथं ठेवलं म्हणून त्याला चोर समजलात का. राजालाही वाईट वाटलं. राजाने हात जोडले, त्यांना सुळावरून खाली काढलं. पण मांडव्य ऋषीला त्रास झालेलाच होता ना. सुळावर देणं म्हणजे काय सोपी गोष्ट आहे का. त्रास झाला, रक्त बाहेर पडलं. मांडव्य ऋषी एवढे तपस्वी होते, ताबडतोब यमराजाच्या दरबारात गेले आणि यमराजाला विचारलं, का रे यमराजा, मी काय दोष केला, माझा काय दोष आहे ज्यामुळे मला न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली, मला सांग, माझा काय दोष आहे. यमराजाने त्यांचा सत्कार केला, नमस्कार केला. म्हणाले, महाराज तुम्ही जर विचारत आहात तर मी तुम्हाला सांगतो. तुम्ही बालपणी लहान असताना अज्ञान अवस्थेत असताना एका किड्याला काटा टोचवला होता. म्हणे एका किड्याला काटा टोचवला आणि गंमत पाहिली. बस एवढंच त्याचं कारण आहे. याचं उत्तर त्यांनी दिलं, का हो म्हणले यमराजा, तुम्हाला एवढं कळत नाही, मी लहान असताना म्हणजे अज्ञान अवस्थेत असताना, अज्ञान अवस्थेत पाप आणि पुण्य कळतं का म्हणे, आणि अज्ञान अवस्थेत केलेल्या गोष्टीची शिक्षा मला का बरं भोगावी लागली. तुमचा धर्मशास्त्र चुकीचं आहे. तुम्ही अज्ञान अवस्थेत जर एखादी गोष्ट घडली तर ती तुम्ही माफ केली पाहिजे, क्षमा केली पाहिजे. अहो मी अज्ञानी होतो, जाणीवपूर्वक केलं असेल तर ठीक आहे. मग यमराजांनी क्षमा मागितली. म्हणजे क्षमा वगैरे काही नाही, तुम्ही आज क्षमा मागत आहात, परंतु मी तुम्हाला शाप देतो, तुम्हाला पृथ्वी तलावर नीच कुलात जन्माला यावं लागेल. याप्रमाणे त्यांना दासीपुत्र म्हणून या ठिकाणी जन्माला यावं लागलं. आणि म्हणून ते म्हणतात भ्रातुर ज्येष्ठस्य, म्हणजे या ठिकाणी दासीपुत्र म्हणून विदुर जन्माला आले.
यावेळेला त्यांनी त्याचे उत्तर देऊन ठेवलंय की 100 वर्षापर्यंत यांचं आयुष्य होतं. पण तोपर्यंत मग यमाचा कारभार कुणी हाकला म्हणे. तोपर्यंत यमराजाच्या यमदरबारामध्ये काय निर्णायकी अवस्था होती काय? ते म्हणले तसं नाही. मग तोपर्यंत अभिवृद्धर्यमा दंडम, तोपर्यंत हा दंड कुणी धारण केला? जागा तरी कमी ठेवता येत नाही ना, खुर्ची कशी रिकामी ठेवता येईल? ताबडतोब त्या ठिकाणी दुसऱ्या कोणाची तरी नियुक्ती केली पाहिजे. त्याला कोणाला नियुक्ती दिली म्हणे त्याच्या स्थानावर? तर ते म्हणे आर्यमा. आर्यमा हा सगळ्यात पृथ्वीमधला पहिला पितर आहे. पहिला पितर, जो पहिला पितर आहे पृथ्वी तलावरून वरती गेलेला, तो आर्यमा आहे. तो पहिला पितर म्हणून आपण हा श्रेष्ठ दर्जाचा पितर म्हणून मानतो. अभिव्रत आर्यमा, तोपर्यंत आर्यमाने दंड धारण केला. आणि यावत दधार शूद्रतम शापाद वर्षशतम यमाहा, 100 वर्षापर्यंत यमराज पृथ्वी तलावर विदुर अवस्थेत होते, विदुराच्या जन्मामध्ये होते. आणि म्हणून हे धर्माने योग्य आहे. म्हणून विदुर नीती प्रसिद्ध आहे. नीतीमध्ये विदुराची नीती ही सर्वश्रेष्ठ मानली जाते. युधिष्ठिरो लब्धराज्यो दृष्ट्वा पौत्रम कुलंद, याप्रमाणे त्यांनी पाहिलं की अरे या युधिष्ठिराने खूप चांगलं राज्य चालवलेलं आहे. आणि मग एवं ग्रहेषु सक्तानां प्रमत्तानां तदी हया, विदुराने हे सगळं राज्य वगैरे पाहिलं, आनंद वाटला, सगळं काही समाधानाची गोष्ट वाटली. आणि मग विदुर या ठिकाणी धृतराष्ट्राकडे गेले. धृतराष्ट्राला अत्यक्रामद विदज्ञात काल परमदुस्तरा, आणि धृतराष्ट्राकडे गेल्यानंतर धृतराष्ट्राने त्यांचा सत्कार केला, सांगितलं. या वेळेला धृतराष्ट्राला विदुर म्हणतात, अहो धृतराष्ट्र, काळ मोठा कठीण येऊन पोहोचलाय बरं का. काळाची गती फार वाईट आहे. आता इथून पुढचा काळ कठीण आहे. आपणही तेच म्हणायला लागलो, आता इथून पुढचा काळ कठीण आहे. विदुरस तदभित प्रेत्य, विदुर सांगू लागले, हे धृतराष्ट्र, पुढचा काळ कठीण आहे. आतापर्यंत तुम्ही पोराच्या जीवावर मजेत होता, राज्यही केलं, आता युद्धही झालं, भारतीय युद्ध समाप्त झालं. आता म्हणजे आता काय काय चाललंय म्हणले तुमचं? म्हणजे काय काही नाही, खातो पितो झोपतो बस एवढंच का म्हणले? आता काही नाही. कशाला म्हणले? कशाला? आता तुम्ही या राजगृहात राहता, खाता पिता झोपता उठता, तुमचं सगळं ठीक चाललेलं आहे, पण तुम्हाला असं वाटत नाही की हे सोडून जावं? राजन निर्गमताम शीघ्रम, ताबडतोब सोडा घर. त्याला कुठं सुटतंय घर? अहो तो धृतराष्ट्र आहे, त्याला घर कसं सुटेल? सगळं धारण करणार आहे. धृत म्हणजे धारण करणारा, हे सगळं धारण करणार आहे. जसा गृध्र आहे, गृह म्हणजे घेणे आणि ध्रुव म्हणजे धारण करणे. म्हणून आपल्याकडे सांगितलंय मा गृधा कस्यचित धनम, माणसाने हंसासारखं असावं, माणसाने निरक्षीर विवेक करावा, परंतु गिधाडासारखं मात्र असू नये. गिधाड प्रवृत्ती माणसाची वाईट आहे. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही हे सोडा हे सांगितलं. कुतश्चित करहिचित प्रभू, हे सगळं सोडा. किती दिवस तुम्ही थांबणार म्हणले इथं? अहो पितृभ्रातृ सुरत पुत्र हतास विगतम वया. आता उपदेश करू लागला विदुर. अहो तुमच्या वेळचं कोण राहिलं म्हणे सांगा? तुमच्या वेळचं कुणीच राहिलं नाही. भीष्माचार्य राहिले नाहीत, द्रोणाचार्य राहिले नाहीत, त्याप्रमाणे तुमचे पुत्र राहिले नाहीत. तुमचे 100 पुत्र ठार झाले. पितृ भ्रातृ सुहृत पुत्रान, तुमचे मित्र राहिले नाहीत. त्याचप्रमाणे सुहृद म्हणजे तुमचे मित्र, तुमचे पुत्र. हतास्ते विगतम वया, तुमच्या सगळ्या सुना विधवा झाल्या आणि 100 सुनांचे बांगड्या फुटल्या. 100 सुनांचे रडणे तुम्ही ऐकत आहात, त्यांचे आक्रोश ऐकत आहात, त्यांचे पांढरे कपाळ तुम्हाला दिसत नाही, तुम्ही आंधळेत म्हणून, पण आम्हाला बघवत नाही म्हणले तुमच्याकडे. आता आत्माचे जरयाग्रस्त आहात. बरं ते ठीक आहे, तुम्ही स्वतः तरी धड राहिलेत का? आता आत्माचे जरयाग्रस्त आहात. आता म्हातारपण आलं म्हणले. अहो किती 50 किती 100च्या पुढचे आयुष्य भोगायचे. आता धृतराष्ट्राचा वय तर किती असेल? धृतराष्ट्राचं वय यावेळेला भरपूर असेल, म्हणजे किमान 150 160 एवढं वर्ष तर नक्कीच असेल. आता किती जगायचे अजून?
किती वर्ष आत्माच जरयाग्रस्त. आता तुमचं देह जर्जर झालाय, म्हातारपण आलंय आणि परग्रे गेहम उपास असे. आता दुसऱ्याच्या घरात किती दिवस थांबता म्हणले. आता अंतःकरणामध्ये विरक्ती निर्माण होण्यासाठी सांगितलं. दुसऱ्याच्या घरात ते म्हणले, दुसऱ्याचं म्हणजे अहो माझ्याच पुतण्यांचं घर आहे. हो तुझ्या पुतण्यांचं घर आहे. तुम्ही पुतण्याला धड पाहायला का म्हणले आतापर्यंत. म्हटलं काय झालं. अहो भीमा अपवर्जितम पिंडम. अहो ज्या भीमाला तुम्ही मारण्याचा प्रयत्न केला, ज्या भीमाला विष देण्याचा प्रयत्न केला, ज्या पांडवांना तुम्ही ज्या अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, लाक्षाग्रहात जाळण्याचा प्रयत्न केला, ज्या द्रौपदीचे वस्त्र हरण करण्याचे प्रयत्न तुझ्या मुलांनी केले आणि तुम्ही शांतपणे ऐकत बसलात, पाहत बसलात, ज्या भीमानी तुमचे पोरं मारले, त्यांच्या भीमाच्या हाताला पोरांच्या रक्ताचा अजूनही वास आहे. तुमच्या भीमाच्या हाताला तुमच्या पोरांचं रक्त लागलेलं आहे. असे रक्तरंजित हातानी तो तुम्हाला जेवण आणतो, भाकरी आणतो आणि म्हणतो हे घ्या काका, आणि तुम्हाला भीमापवर्जितम असा फेकून देतो म्हणले. तुमच्या समोर अशी भाकरी फेकून देतो आणि काका हे घ्या तुम्हाला भाकरी आणली, हे घ्या तुम्हाला जेवण आणलंय असं म्हणतो. आणि तुम्ही म्हातारे, एक तर चालता येत नाही, डोळ्याने दिसत नाही, कानाने ऐकू येत नाही, अशा अवस्थेमध्ये कुठे 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 म्हणून तुम्ही चाचपडत पाहता. भीमापवर्जितम पिंडम मादत्ते ग्रहपालवत. एखाद्या कुत्र्याला भाकरी टाकावी. ग्रहपाल म्हणजे कुत्रा. ग्रहपाल इथं घराचं पालन करणारा असा अर्थ वेगळ्या अर्थाने घ्यायचा. कुत्रा जसा घराचं रक्षण करणारा असतो तसे तुम्ही कुत्र्यासारखे आहात. अजून कोणता शब्द वापरावा ते विदुराने आपल्या भावासाठी कोणता शब्द वापरावा. अहो कुत्र्यासारखी तुमची स्थिती आहे. कुत्र्याला जसं भाकर फेकावी आणि कुत्र्यांनी ती खावी, चघळावी, तसे तुम्ही भीमापवर्जितम पिंडम. भीमानी, आणि तो भीम कोणता तर तुमच्या पोरांचं रक्त लागलेला हात असलेला भीमाचा हात. तुम्हाला कसं वाईट वाटत नाही हो त्या भीमाच्या हातून खायचं. म्हणून तर भीम शब्द, म्हणजे त्याच्या मनामध्ये जुगुप्सा निर्माण व्हावी. भीमापवर्जितम पिंड मादत्य ग्रहपालवत अग्निनिष्ठो दत्तश्च गरो धाराश्च दूषिता. आणि तुमच्या सगळ्या सुना विधवा झाल्या, सगळीकडे आरडाओरडा झालाय, तरी तुम्हाला काही वाटत नाही. आणि परेत निच्छतो जीर्णो जरयावाससीव जरयावाससीव. तुमच्या वस्त्र आता जर्जर झालंय, फाटायला आलंय, डोळ्यांनी दिसत नाही. आधीच तर डोळ्यांनी दिसत नव्हतं, कानाने आता ऐकू येईन असं झालंय. दंताजीचे ठाणे उठले फुटले दोन्ही कान. आता दंताजी दात राहिले नाहीत, कानाने ऐकू येत नाही, आणि आता डोळ्यांनी काही दिसत नसल्यामुळं नन्ना म्हणते मान आता हलू लागली म्हणे तुमची. आणि अशा अवस्थेत तुम्हाला अजून घर सुटत नाही. घर होईपर्यंत घर सुटणार नाही का म्हणले. घर आयते आपण म्हणतो ना, कपिल महामुनींनी वर्णन केले, कंठम घर आयते. माणसाच्या शेवटी वात आणि कफ पित्त याचा प्रकोप वाढतो आणि शेवटी कंठामध्ये प्राण अडकतो. तोपर्यंत तुम्हाला काय घर सुटणार नाही का. घर होईपर्यंत घर सुटणार नाही का. गतस्वार्थ मिमम देहम. सोडून द्या हे सगळं आणि ताबडतोब विरक्त व्हा. हे ऐकल्याबरोबर धृतराष्ट्राला वाईट वाटलं. धृतराष्ट्राने शेवटपर्यंत भीमाला मारण्याचा प्रयत्न केला, शेवटपर्यंत ठार करण्याचा प्रयत्न केला. आपल्याला माहिती आहे की शेवटच्या क्षणी सुद्धा जेव्हा भीमाला आलिंगन देण्यासाठी बोलावलं त्यावेळेला श्रीकृष्ण तिथे उपस्थित होते. अरे भीमा ये, मला फार प्रेम वाटतो तुझ्याबद्दल म्हणून आलिंगन द्यायला त्याने बोलावलं. कृष्णाने सांगितलं भीमा जाऊ नको तिथं. म्हणले का. आणि मग काय करू म्हणले. त्याने बोलावलंय तर एक लोखंडाचा पुतळा त्याच्या समोर ठेवला. धृतराष्ट्राने भीम म्हणून त्याला कडकडून आलिंगन दिलं. ताबडतोब त्याचं चूर्ण झालं. बघ म्हणले, हे पहा या म्हाताऱ्यामध्ये किती शक्ती आहे. अजून तुला दिसतो म्हातारा पण फार शक्तिवान आहे. तुझ्याबद्दलचा सगळा राग त्याच्या मनात आहे. कृष्णाने ही युक्ती केली म्हणजे. आणि तो भीम ज्याच्याबद्दल प्रचंड राग आहे त्याच्या मनात आजही, असा भीम तुम्हाला जेवण देतो आणि तुम्ही एखाद्या कुत्र्यासारखा, एखाद्या जसा कुत्रा हा लहलह करत समोर येतो, तो जसा शेपूट हातवीत समोर येतो, केवळ आपल्या
मालकापुढे तो जसा लाळघोटेपणा करतो तसा तुम्ही या ठिकाणी त्यांच्या दुसऱ्याच्या घरामध्ये राहता. परगेहम उपाससे, दुसऱ्याच्या घरात राहता. तुमचं घर संपलं, तुमचे पोरं मेले, तुमच्या सुना विधवा झाल्या, तुमचं घर राहिलं नाही. आता तुम्ही तुमच्या पुतण्यांच्या घरात राहता आणि तुम्ही म्हणता पुतणे माझेच आहेत, आणि मग त्याला मारण्यासाठी प्रयत्न कशामुळे केले? मग हे अधिकार नाही सुचलं पुतणे माझेच आहेत म्हणून. एवम राजा विदुरेणानुजेन, त्याप्रमाणे धृतराष्ट्राला विदुराने कान पिचक्या दिल्या, त्यांची कान उघाडणी केली. अरे लवकरात लवकर घर सोड आणि ग्रहात प्रवर्जित सो, घरातून बाहेर जा. एखाद्या नरोत्तम, खरे श्रेष्ठ दर्जाचे माणसं गृहस्थाश्रम करतात, मग वानप्रस्थ स्वीकारतात आणि मग संन्यासाश्रम. तेव्हा तुम्ही आता वनात निघून जा, तुम्ही थांबा. एवम राजा विदुरेणानुजेन प्रज्ञाचक्षुर्बोधित आजमीढा. प्रज्ञाचक्षु शब्द वापरलाय, आंधळे होते म्हणून प्रज्ञाचक्षु. आजही आपण प्रज्ञाचक्षु शब्द वापरतो. आजमीढा हे अजमीढाच्या वंशामधले म्हणून आजमीढा. चित्वा स्वेषु स्नेहपाशा ढिमनो, त्यांचा स्नेहपाश हा तोडण्याचा प्रयत्न केला. आणि मग धृतराष्ट्राने विचार, खरं आहे ते. त्यांनी सुद्धा विचार केला. शेवटी किती मूढ आणि अज्ञानी माणूस असला तरी त्याला क्षणभर का होईना तो विचार करतोच. खरंय म्हणतो, हे खरंय, मी आता किती दिवस इथं थांबायचं, आणि आपण त्यांच्यावर एवढा अन्याय केला, अत्याचार केला, आणि त्या भीमांनी आता भाकरी आणून आपण खावी, हे काही बरोबर नाही. आता पोटासाठी जीवन जगणं बरोबर नाही. मग गांधारी सुद्धा, तिने हे सगळं ऐकलं आणि गांधारीने सांगितलं, विदुर सांगतात बरोबर आहे, चला लवकरात लवकर घर सोडा, आता पुरे इथं थांबणं. पतिव्रताच्या जगाम साध्वी, आणि मग पतिव्रता असलेली साध्वी तिने देखील त्यांचं अनुगमन केलं. तिने देखील धृतराष्ट्रासोबत जायचा निर्णय घेतला. धृतराष्ट्र, गांधारी आणि स्वतः विदुर हे सगळे हिमालयम न्यस्त दंड प्रहर्ष, हिमालयाच्या दक्षिण दिशेला, दक्षिण बाजूला जायला निघाले. हिमालयाच्या दक्षिण बाजूला सकाळीच उठले, कुणालाही न सांगता न सवरता हे तिघजे निघाले. अजात शत्रुकृत मैत्रो हुताग्निर, आणि हिमालयाच्या दक्षिण ठिकाणी जिथे प्रत्यक्ष तीन गंगेचे प्रवाह, 7 प्रवाह वाहतात, 7 गंगेचे प्रवाह, सप्त अशा प्रकारच्या 7 प्रवाहांची त्या ठिकाणी गंगा वाहते. अशा ठिकाणी ते गेले. अंबाच्या हतपुत्रार्था पितृभ्यः गत सुरत अभिमयकृत प्रज्ञे हतबंधू सभार्या, याप्रमाणे सूत म्हणतात. शौनकादिका हो, हे निघून गेले. कृपया स्नेह वैकलितात सुतो विहर कर्षित. याप्रमाणे सकाळी निघून गेले, कळलंच नाही. धर्मराजाची एक दैनंदिनी अशी होती की धर्मराज रोज सकाळी दर्शन मात्र घेत असत. सगळ्यापेक्षा धर्मराज वेगळे, धर्मराजाचं आचरण वेगळं होतं. दररोज सकाळी स्नान झालं, पूजा झाली की जसं आपण आईवडिलांचं दर्शन घेतो त्याप्रमाणे ह्या काका काकूंचं ते दर्शन घ्यायला येत असत. त्याप्रमाणे आले आणि दर्शन घेण्यासाठी धृतराष्ट्राच्या महालात आल्याबरोबर धृतराष्ट्र दिसले नाही. म्हणले धृतराष्ट्र कुठे गेले, काका कुठे गेले? आंधळे काका गेले कुठं? संजय तिथे होता. तो संजय त्यांचा सारथी, इतके वर्ष त्यांच्या सोबत, ज्या संजयाकडून त्यांनी गीता ऐकली, तो संजय समोर असला. पाहिल्याबरोबर अरे संजया कुठे गेले आमचे काका? नाहम वेद व्यवसितम. संजय म्हणला, रडू लागला. संजय सुद्धा म्हणला की मला सुद्धा माहित नाही हो, मला सुद्धा सांगितलं नाही. बाकी सगळ्या गोष्टी मला सांगतात पण हे मला सांगितलं नाही. कुठे गेले, काय गेले तेही गेलेत. गांधारीही नाही, विदुरही नाही, तिघाची तिघही नाही. हे ऐकल्याबरोबर युधिष्ठिर अत्यंत खंतावले, दुःख करू लागले. अहो नाहम वेद गतिम पित्रो भगवान पगता विताहा. कुठं गेले असतील, काय गेले असतील? यांना आंधळे. ती गांधारी ही देखील डोळ्याला तिने पट्टी बांधलेली आहे. आणि हे गेले कुठं न सांगता न सवरता, कुणालाही न कळवता. ससंयुक्ती विनुक्त भूतानी स एव विनियुक्तीच. याप्रमाणे युधिष्ठिर विचार करू लागले. आणि तेवढ्यात नारदाचं त्या ठिकाणी आगमन झालं. सह तुंबरू, नारद आणि तुंबरू तिथे आले.
नारदाचं स्वागत त्यांनी केलं, तुंबरूनचे स्वागत केलं आणि त्यांना विचारलं, अहो नारदा, माझ्या मनात दुःख याच्यासाठी आहे की कर्णधार इवा पारे भगवान पारदर्शका, हे आमचे काका काकू कुठे गेले काहीच कळलं नाही, सकाळपासून त्यांचा पत्ता नाही. तुम्ही कर्णधार आहात, तुम्ही मार्गदर्शक आहात, मला एवढं सांगा हे कुठे गेले, तुम्ही पाहिलं का त्यांना? आणि पारदर्शक आहात, तुम्हाला पुढचंही दिसतं, तुम्ही सगळं काही गोष्टी पाहू शकता, सांगू शकता, तुम्ही पारदर्शक आहात. परदर्शक म्हणजे तुम्हाला आम्हाला जे दिसत नाही आमच्या डोळ्यांनी, चर्मचक्षुनी, ते तुम्हाला दिव्य दृष्टीने दिसतं, तेव्हा आम्हाला सांगा. हे ऐकल्याबरोबर नारद म्हणू लागले, राजा का संयुक्ती आणि विनियुक्ती, हे आपण म्हणतो ना, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही भेट. शेवटी जगामध्ये एकमेकांचं येणं आणि जाणं, लोक एकमेकांना भेटतात आणि बाजूलाही जातात. याप्रमाणे संयुक्ती, लोकांचा संयोग, आणि विनियुक्ती म्हणजे वियोग. संयोग आणि वियोग हे फक्त काळावर अवलंबून आहे. म्हणून कधी कधी दोन ओंडक्याची होते सागरात भेट, आणि एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. एक लाट येते आणि दोन ओंडके दोन दिशेला जातात, पुन्हा त्यांची जन्मभर भेट होत नाही. तसं माणसाचं आहे. म्हणून एका निमित्ताने तुमची भेट झाली, निमित्ताने या जन्मात ते आले, म्हणून तुम्ही काळजी करू नका. आणि एक महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगितला, यथा गावो नसी प्रोतास्तंत्याम बद्धा स्वदामभिः. यथा गावो नसी प्रोक्त, ज्याप्रमाणे एखाद्या जनावराला आपण बेसन घालावी त्याच्या नाकामध्ये, नसीदाम यंत्रिता, माणूस कसा आहे तर नसीदाम यंत्रिता, नाकात बेसन घातल्याप्रमाणे माणूस दैवाच्या अधीन आहे. दैवाची बेसन, कर्माची बेसन देवाने त्याच्या नाकात घातलेली, दिसत नाही ती. आपण म्हणतो कुठे बेसन आहे, ती दिसत नाही. जनावराची बेसन आपण घालतो, पण आपली बेसन देव घालतो. आणि त्यानुसार कर्मानुसार आपल्याला सगळीकडे विचरण करावं लागतं. दैवानुसार आपण आपली सद्बुद्धी दुर्बुद्धी आपल्याला होते आणि आपल्या जीवनामध्ये सुखदुःख भोगावे लागतात. याप्रमाणे यथा गावो नसीब प्रोता तंत्याम बद्धा स्वदामभिः. आपण आपल्या दाव्याने बांधिलोय, आपल्याला आपलंच दाव ठरणार आहे. म्हणून तुम्ही काळजी करू नका. माणसाने माणसाचे कर्म हे त्याला कारणीभूत असतात, तू काळजी करू नको. आणि मग त्यांनी सांगितलं की काल कर्म गुणाधीनो देहोयम पंचभौतिका. हा पांचभौतिक देह हा कसा आहे तर गुणाधीनो, गुणाच्या स्वाधीन आहे, या सगळ्या संसाराच्या स्वाधीन आहे. पंचमहाभूताच्या या देहाचा फारसा विचार करू नकोस. आणि कथमन्यांसु गोपाये सर्पग्रस्तो यथा परम. आपल्याला माहिती आहे, हा फार महत्वाचा शब्द नारदाने वापरला. गोपायेत सर्पग्रस्तो यथा परम. ज्याप्रमाणे एकनाथ महाराजांनी एक अभंग रचना केलेली आहे, त्यामध्ये त्यांनी असं म्हटलंय, सर्प मंडूके धरिलासे मुखी. सर्पाने मंडूक धरिलासे मुखी, तेणे पैशेखी मक्षिका. आता एक उदाहरण दिलंय नाथ महाराजांनी की ज्याप्रमाणे एका सर्पाने, मंडूक म्हणजे एका बेडकाला पकडले. एक साप आहे, त्या सापाने बेडकाला तोंडात धरले. आता बेडकाचं तोंड समोर आहे आणि मागची बाजू सापाच्या तोंडात आहे. आता सापाच्या तोंडात बेडूक आहे, किती वेळ राहणार आहे? साप काही वेळातच तिला गट्टम करणार आहे. बेडकाला हे कळत नाही असं नाही, कळतं. पण बेडकाच्या समोर एक माशी गुणगुणायला लागली म्हणे. त्या बेडकाच्या समोर सर्प मंडूक धरिला असे मुखी आणि तेणे पैशेखी मक्षिका धरी. समोर माशी गुणगुणायला लागली आहे. मग बेडकाला वाटतं ही माशी तेवढी तोंडात घ्यावी. पण कोणता बेडूक? अहो सर्पग्रस्त, सर्पाच्या तोंडात असलेल्या बेडका माशी तोंडात घ्यावीशी वाटते. अहो त्या बेडकाला एवढं कळत नाही की माझंच आयुष्य एका मिनिटाचं राहिलंय, एका क्षणात, दुसऱ्या क्षणी हा मला गट्टम करणार आहे. पण मग या मक्षिकेच्या नादी का आपण लागावं? आणि ती काही मिळणार आहे का? मक्षिका समोर फिरणारी गुणगुणणारी माशी काय याच्या तोंडात जाणार आहे का? जाणार नाही. अहो तूच लोकाच्या तोंडात आहेस. म्हणून ते म्हणतात कथमन्यांसु गोपायेत सर्पग्रस्तो यथा परम. ज्याप्रमाणे सर्पग्रस्त
सर्पाच्या तोंडात असलेल्या बेडकांनी माशीचा विचार करावा, तसे माणसं सुखाचा विचार करतात. त्यांच्या लक्षात येत नाही की आपण मृत्यूच्या तोंडात आहेत. आज मृत्यूच्या तोंडात आहेत हे कळत नाही, अज्ञानावश अवस्थेत असल्यामुळे कळत नाही. तेव्हा राजा तू काळजी करू नकोस. दक्षिणेनं हिमवत, आता या ठिकाणी भविष्यकाळ सांगितलाय सगळा, की आता हे पुढे दक्षिणेनं हिमवत, हिमालयाच्या दक्षिण दिशेला हे जातील. त्या ठिकाणी ऋषीच्या आश्रमात थांबतील, जिथे स्रोतोभि सप्तभिर्यावै स्वर्धुनी सप्तधा दधात, ज्या ठिकाणी नदी 7 प्रवाहांनी विभागलेली आहे, 7 स्त्रोत आहेत. आता मी तर काही डोळ्यांनी पाहिलं नाही, आमच्या महाराजांनी पाहिलं असेल तर काय, 7 स्त्रोत त्या ठिकाणी आहेत नदीचे झालेले. स्त्रोताभि सप्तभिर्यावै स्वर्धुनी सप्तधा दधात, त्या ठिकाणी गंगेचे 7 प्रवाह या ठिकाणी झालेले आहेत. सप्तानाम प्रियते नाना सप्तस्तोतम प्रचक्षते, त्याला सप्तस्त्रोत असं म्हणतात. त्याप्रमाणे तिथे ऋषीचे आश्रम आहेत, त्या ऋषीच्या आश्रमामध्ये ऋषी अग्निहोत्र वगैरे करत असतात. 7 धारांनी जिथे गंगा वेगवेगळ्या पद्धतीने वाहते, त्याला सप्तस्त्रोत असा शब्द वापरलाय. त्या ठिकाणी हे जातील आणि तिथे धृतराष्ट्र हाही त्याच ठिकाणी, गांधारी आणि विदुर हे तिथे हरिभावनया ध्वस्त, आणि नंतर हरीच्या भावनेमध्ये तल्लीन होऊन हे सगळं समर्पित करून टाकतील. सगळं काही त्यांचं नष्ट होईल, अंतःकरणातील दुर्विचार नष्ट होतील आणि राग लोभ द्वेष मत्सर हे सगळं नष्ट होईल. हे त्यांनी पुढे भविष्यकाळ म्हणून सांगितलंय. तच्च भस्मी भविष्यती, या ठिकाणी गांधारी नव्या काही लेखकांनी इरावतीबाई कर्वे, दुर्गाबाई भागवत यांनी त्यांची मांडणी केलेली आहे. गांधारी काय बोलत असेल, या ठिकाणी त्यांनी एक शब्द वापरलाय की गांधारी आणि धृतराष्ट्र त्यांच्या गप्पा चाललेल्या आहेत. काय गप्पा चालल्यात? गांधारी म्हणते झाला संसार, झाला आपला प्रपंच, 2 आंधळ्यांचा भावा तसा आपला प्रपंच झाला, 2 आंधळ्यांचा. मी मग धृतराष्ट्र म्हणतो तुला डोळ्याला पट्टी बांधायला कोणी सांगितलं, तू का नाही डोळ्याची पट्टी उघडी ठेवली? म्हणे नाही, हात नसाल तर मलाही पाहायचा अधिकार नाही. पतिनिष्ठता. वास्तविक मला खरं म्हणजे या ठिकाणी सांगितलं नव्हतं की हा आंधळा आहे म्हणून, म्हणजे मला फसवून आणलं. नाही म्हणलं तरी गांधारीला फसवूनच आणलं. गांधारीला माहित नव्हते की हे धृतराष्ट्र आंधळे, परंतु ते आणल्यानंतर लग्न लागल्यानंतर कळलं. कारण भीष्माचार्य गेले होते ना आणायला, भीष्माचार्य आणायला गेले होते, कळलं नाही मला फक्त राजगृह दिसला, मोठेपणा दिसला, कौतुक. आणि मग त्याच्या एका दुःखातून म्हणा, मग पतिनिष्ठतेतून म्हणा, अशा अनेक भावना असतात. एक भावना नसते माणसाच्या मनामध्ये, संमिश्र भावना असतात. या संमिश्र भावनेतून तिने ठरवलं की बस सगळं पाहणंच ना करायचं. वास्तविक ती गांधार देशाला राहू शकली असती, परंतु ती इथेच राहिली आणि त्यांच्या सोबत राहिली. ही तिची पतिनिष्ठा आहे. याप्रमाणे आणि तिच्या सोबत तिचा भाऊ मात्र आला आणि या भावाने सगळं महाभारत घडवलं. असो कलेवर महासेती स्वम तच्च भस्मी भविष्यती. आणि त्यांनी वर्णन केलंय त्यांच्या लेखामध्ये की घटना पुढे अशी घडली की एक त्या आश्रमामध्ये राहत असताना, आता इथे आश्रमामध्ये त्यांनी वानप्रस्थ स्वीकारला आणि नंतर संन्यासही स्वीकारला. हा संन्यास एकदंडी संन्यास हा स्वीकारला. आणि या वेळेला आपल्याच अंतःकरणामध्ये अग्नी आत्मसात केला, प्रगट केला आणि ते नष्ट झाले. परंतु लेखामध्ये असं वर्णन केलंय की समोर एक आग लागली अरण्याला, आणि अरण्याला खूप दूरवर आग लागली, पण बाकी कोणाला दिसली नाही ती. पण धृतराष्ट्र आपल्याला माहिती आहे की ज्यांचे डोळे म्हणून आपण त्याला काय म्हणतो की प्रज्ञाचक्षु तर म्हणतोच, पण ज्या लोकांना डोळे नसतात त्यांचा त्या इंद्रियाची शक्ती दुसऱ्या इंद्रियामध्ये, दिव्यांग शब्द वापरतो आज आपण, दुसरीकडे इंग्रजीत त्याला आपण म्हणतो की दुसऱ्या अन्य इंद्रियामध्ये परिवर्तित होत असते. ज्याप्रमाणे इथे धृतराष्ट्राच्या मध्ये डोळे नव्हते, आंधळा होता, पण त्या डोळ्याची शक्ती नाकामध्ये संक्रमित झाली आणि त्याला वास आला. तो म्हणाला काहीतरी जळाल्याचा वास येतोय. म्हणजे काय जळालं? काहीच नाही. लांब बघितलं, कुठेही अग्नी दिसत नव्हता, पण त्याला जळाल्याचा वास इतक्या दूरून आला, असं वर्णन केलं. आणि मग
पाहता पाहता एकदम ती आग जवळ आलेली दिसली. सगळं अरण्य पेटलेलं दिसलं. ती झोपडी पेटली. त्यामध्ये धृतराष्ट्र आणि गांधारी हेही जळून भस्मसात झाले. आणि इथे भागवतामध्ये मात्र वर्णन असं केलेलं आहे की त्या दोघांनी आपल्या धृतराष्ट्रांनी आपल्यामधील अग्नी प्रगट केला आणि या अग्नीमध्ये स्वतःच्या शरीरातल्या अग्नीमध्ये स्वतः जळून भस्मसात झाले. त्यामध्ये गांधारीने सुद्धा समर्पित आपला देह केला. याप्रमाणे दोघेही सहवटजे झाले. कलेवरम हसती स्व तच्च भस्मी भविष्यती दह्यमाने इंद्रिय पत्यो बहिस्थिता पतिम साध्वीम मग्निना मनुपेश क्षती वैदुर सुदाश्चर्य निशाम्य कुरुनंदन. आणि मग हे पाहिल्याबरोबर विदुर त्या ठिकाणी होते. विदुरांनी पाहिलं की दोघंही या ठिकाणी अग्नीचे भक्ष झालेले आहेत. त्यांनी दोघांना नमस्कार केला आणि विदुर तिथून निघाले. विदुर इत्युक्त्वाथ हा रुहत स्वर्ग नारद सहु तुंबरुहु. हे सगळं नारद आणि तुंबरू यांनी युधिष्ठिराला सांगितलं की असं होईल, पुढे असं होईल म्हणून घटना सांगितली. तसं घडलं सुद्धा. त्याप्रमाणे युधिष्ठिरो वचस्तस्य हृदि कृत्वादः ठिठः. आणि मग युधिष्ठिरालाही थोडंसं वाईट वाटलं. अरे काका आणि काकू हे सगळे नष्ट झाले, निघून गेले, पण जाताना आपण त्यांचा निरोप देखील घेतला नाही, याचं वाईट वाटलं आणि क्षणभर दुःख केलं. सूत म्हणतात शौनकादिका हो. त्याप्रमाणे संप्रतिस्थे द्वारकायाम जिष्णू बंधू क्षया. यानंतर विदुर हे तिकडे गेले आणि यावेळेला विदुराने सुद्धा तीर्थयात्रा पुढे केली. आणि अर्जुन हे कृष्णाला कृष्णाच्याकडे काय काय घटना घडलेली आहे, यादवांचं चांगलं चाललेलं आहे का नाही हे पाहण्यासाठी, कृष्णाची स्थिती जाणून घेण्यासाठी या युधिष्ठिराने अर्जुनाला पाठवलं. अर्जुना जा, खूप दिवस झाले कृष्णाची काहीच वार्ता नाही. म्हणजे अश्वमेध यज्ञ झाल्यानंतरही बरेच दिवस झाले. जसं आपल्याला रोज फोन करावा असं वाटतो तसं त्यांना एक 2-3 महिन्याला वाटत असेल की सुख दुःख विचारून घ्यावं, काय चाललंय विचारून घ्यावं. अहो कोणाचा निरोप नाही, कुणी आलं नाही, कुणी गेलं नाही, मग विचारावं म्हणून अर्जुनाला पाठवलं. अर्जुना जा, संप्रतिस्थे द्वारकायाम जिष्णू बंधू दिदृक्षया. जिष्णू म्हणजे अर्जुन. अर्जुनाला पाठवलं बंधूंनी म्हणजे युधिष्ठिरांनी की द्वारकेला जा आणि तिथल्या वार्ता आम्हाला सांगा, काय चाललंय काय नाही, एवढी घटना वर्तमान आम्हाला सांगा. त्यातून पुण्य श्लोकस्य कृष्णस्य ते विचेष्टितम. श्रीकृष्ण काय करतात, त्यांचं कसं चाललंय, राज्य कसं चाललंय हे मला सांग. म्हणून अर्जुन गेला द्वारकेला. व्यतीता कतिचिन मासान. आणि बरेच दिवस झाले, अहो महिने लोटले. कतिचिन मासान, किती महिने लोटले. अहो किती दिवस झाले म्हणले. अर्जुन जाऊन त्याचा काहीच पत्ता नाही. गेला तो तिकडच, निरोप नाही, काय चाललंय माहीत नाही. आणि नाया ततो अर्जुन हा, अजून अर्जुन आला नाही. का बरं अर्जुन आला नसेल. आणि याची मनात शंकेची पाल चुकचुकली. अर्जुन गेला तो तिकडेच आहे, कुणी आलं नाही, कुणी गेलं नाही, कोणाचा निरोप नाही, कोणाचा संवाद नाही. ददर्श घोर रूपाणी. आणि त्या काळातले लोक काय करत असत, एक त्या अंतःकरणातल्या मनातल्या विचारांना बरोबर शंकेच्या स्वरूपामध्ये त्या काही शकून अपशकून यांचा विचार करून काही तर्क लावित असत. या ठिकाणी अपशकून दिसू लागले. कोणते अपशकून दिसू लागले. ददर्श घोर रूपाणी निमित्ताने कुरुद्वह काल श्रीगुरुद्राम विपर्यस्तु ऋतुधर्मिणः. विपर्यस्तु ऋतुधर्मिणः फार महत्वाचा मुद्दा आहे. विपर्यस्तु ऋतू बदलले. आता पहा, वेळेवर पाऊस पडत होता, पृथ्वी भरपूर काही अन्नधान्य समृद्धी देत होती, गायींच्या कासेमधून दूध भरपूर होतं, हे सगळं होतं. पण यालाही बरेच दिवस झाले आणि आता मात्र ऋतू बदलले. ऋतू का बरं म्हणजे ऋतूत काही बदल व्हायला लागलाय. रोज नवीन रोग यायला लागले, नवीन घटना घडायला लागल्यात, अकल्पितच सगळं घडू लागलं. विपर्यस्तु ऋतू धर्मिणः. लोक नीट वागेना, लोकांचा स्वभाव बदलला हो. लोक असे नव्हते वागत पूर्वी. लोक खरं बोलत होते, आता कुणी खरंच बोले ना. लोक चांगलं वागत होते, सज्जनपणाने राहत होते, आता लोकांना फसू लागले.
का म्हणले कालस्यच्या गती रौद्राम, काल गती जाणली त्यांनी, काळाची गती बदलली आहे, काळाची स्थिती बदलली आहे, रौद्र होऊ लागली आहे. आणि पापी यसीम नृणाम वार्ताम, पहा नृणाम वार्ताम आपण बघतो ना पेपरमध्ये, आपण म्हणतो रोज वाईटच घटना येतो, म्हणून काही काही पेपरवाल्यांना सांगावं लागतं सोमवार आज चांगली घटना, वरती चांगल्या घटनेचं वरती मोठं शीर्षक द्यावं लागतं, सोमवारच्या दिवशी चांगली घटना. अहो एका चांगल्या घटनेने काय, बाकी सगळं वाईटच घटना आहेत ना. तुम्ही कितीही चांगली घटना म्हणून म्हटलं तरी सगळ्या वाईट घटनेनेच रोज सगळ्या गोष्टी भरलेल्या आहेत. त्यांनी म्हटले पापी यसीम नृणाम वार्ताम, रोज वार्ता ऐकू लागल्या, काय झालं आज, असं झालं आज, तसं झालं आज, अत्याचार झाले आज, बलात्कार झाले आज, खून झाले आज, लोकांनी चोऱ्या केल्या, माऱ्या केल्या, अशा एवढ्या प्रमाणात हा करोना वाढला, इतक्या लोकांचा मृत्यू झाला, काय करावं बाबा. पापी यसीम नृणाम वार्ताम, वार्ता रोज वाईट होऊ लागल्यात, रोज वाईट घडू लागल्यात, आणि चांगल्या वार्ताच ऐकायला मिळेलच. म्हणले पापी यसीम नृणाम वार्ताम क्रोध लोभावृतात्मनाम, लोकांच्या रागाचा, द्वेषाचा, मत्सराचा, ह्याच फक्त वार्तांचा पूर्व येऊ लागलेला आहे. आणि जिम्नप्रायम व्यवहृतम, लोक नीट वागेना, लोकांचं वागणं पारदर्शी राहिलं नाही, बोलायचं एक आणि करायचं एक, समोर एक आणि आत एक, दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. शाठ्य मिश्रणचे सौहृदम, सौहृद म्हणजे मैत्री, मित्रत्व, प्रेम. लोकांचं शाठ्य मिश्रम म्हणजे प्रेम सुद्धा दाखवेगिरीच आहे, अंतःकरणात हलाहल आहे, आणि वरून फक्त यत् तदग्रे मृतमेव परिणामे विशोपमम, वरवर फक्त आमिष प्रेमाचं, आमिष गोडीचं, आणि आत विष भरलेलं आहे कालकूट. त्याप्रमाणे शाठ्य मिश्रणचे सौहृदम, लोकांचं बोलणं, लोकांचं वागणं, लोकांची मैत्री सुद्धा खरी नाही. अहो मित्र म्हणजे किती आपण एकमेकांच्या जीवश्च कंठस्थ शब्द वापरतो, जीवाला जीव देणारे. इथं कशाला जीवाला जीव, अहो आपला जीव वाचवून त्याचा खड्ड्यात घालतील अशी मैत्री काय उपयोगाची. अरे पितृ मातृ सुहृद भ्रातृ, आणि अहो भांडण कोणात राहिलं नाही म्हणे. आई बापात भांडण सुरू आहे, भावा भावात भांडण सुरू आहे, बहिणी बहिणीत भांडण सुरू आहे, दंपती नांच कलकलम, बरं याही पेक्षा नवरा बायकोत भांडण सुरू आहे. अहो नवरा बायको तर आपण एकच मानतो, दंपती शब्द वापरलाय मुद्दाम बरं का. म्हणजे भागवतकार इतके तज्ज्ञ आहेत शब्दाच्या बाबतीत, त्यांना दुसरा शब्द वापरता आला असता, पण दंपती, दंपती म्हणजे जायापतीम दंपतीम. व्याकरणकार सांगतात दंपती शब्द कसा बनला, व्युत्पत्तीकार सांगतात जाया आणि पती यांचा मिळून एक शब्द झाला, म्हणजे जाया म्हणजे पत्नी, पती म्हणजे पती, या दोनचा मिळून एक झाला, म्हणजे एक झाले की नाही दोघंही. आपण म्हणतो आम्ही दोघंही एकच, पती आणि पत्नी. समजा आपण म्हणलो उद्या तुम्हाला जेवायला बरं का, आता मग दोघांनाही जेवायला सांगायचं असेल तर आपण म्हणतो तुम्हाला दंपती जेवण, दाम्पत्य. मग तो म्हणतो बरं, आणि मग एकटाच जातो का हो, म्हणजे मिसेसला नाही आणलं, पत्नीला नाही आणलं. तुम्ही कुठं सांगता अहो दाम्पत्याचा अर्थ तोच होतो, दाम्पत्य जेवायला म्हणजे दोघंही जेवायला. दाम्पत्य शब्द एक आहे पण व्यक्ती दोन आहे. तसा पण हे एक असून सुद्धा, दंपती हा शब्द एक असून सुद्धा त्यात द्वैत निर्माण झालं हे त्यांना सांगायचे. इतकी सूक्ष्मता शब्द वापरण्यात आहे. तसा दंपतीचा अर्थ पती पत्नी, पण यात का शब्द हा वापरला तर कलकलम, दोघांमध्ये भांडण आहे. भांडण हे द्वैताशिवाय होत नाही. एकीमध्ये सुद्धा द्वैत सुरू झालं, पती पत्नीमध्ये जर भांडण झालं तर संसार कसा राहावा हो. मग एक पती पत्नी हे एकत्र नांदणारे असतात, पण त्यांच्यातही भांडण झालं तर त्या पोराची किती फरफट होते. मग रोज भांडण आहेत, रोज दावे आहेत, कशाचे, घटस्फोट पाहिजे, आणि त्या पोराची फरफट व्हायला लागली. त्याच्यामुळं पोरगा म्हणतो, पोरगा असो पोरगी असो, अपत्य ते म्हणते मला आईकडे जायचं, आणि बाप म्हणतो नाही माझ्याकडे राहा. मग कोणाकडे राहावं, त्याने काय अर्ध अर्ध व्हावं का. त्याप्रमाणे जसं त्या दोघांच्या मध्ये भांडण सुरू झाले, त्याप्रमाणे असं एका ठिकाणी घटना घडली म्हणे की दोन स्त्रिया भांडत होत्या की हे अपत्य माझे म्हणून. दोघी तेवढ्याच अगदी अंतःकरणपूर्वक आणि रडून पडून त्याप्रमाणे मनःपूर्वक सांगत होत्या की हे अपत्य माझे मला द्या. कोर्टात गेलं हे भांडण, कोर्टाने चिंतेमध्ये पडले. दोघांचे वकील सांगलेले हे हीच
आपत्ती म्हणे हिला द्या, ते म्हणे नाही हीच आहे हिला द्या. काहीच कळे, आमचंही खरं वाटू लागलं, दोघींचंही खरं वाटू लागलं. शेवटी न्यायाधीशांनी निर्णय दिला, म्हणले काही नाही, या अपत्याचे तुकडे करा 2 आणि एकीला देऊन टाका, एकीला देऊन टाका. असं म्हणल्यावर जी खरी आई होती ती म्हणली नको नको नको, त्यापेक्षा ते तिला द्या, ती जिवंत तरी आहे. म्हणे हा ही खरी आई आहे. अंतःकरण तिथं आहे. सांगायचं तात्पर्य असं की एकी अंतःकरणातलं प्रेम कसं असतं. पण इथे दंपतीमध्ये सुद्धा जर कलकल सुरू झाली, भांडण सुरू झाले, तर अरे 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 अरिष्ट दिसू लागले. धर्मराज विचार करतात हे अरिष्ट का दिसू लागले. आता असे अरिष्ट किती दिसतील, काय काय दिसतील आणि कोणकोणत्या अशुभ सूचक अशा प्रकारच्या घटना दिसतील आणि मग अर्जुन कसा येईल या संबंधीचं जे विवेचन करतील तो सगळा मग उद्या सांगतील. हरे नमः. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. सीताकांत स्मरण जय जय राम. पार्वती पते हर हर महादेव. श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः. हरे राम.